रनिंग करताना तुम्हाला कधी वाटलं का की स्पीड आहे पण फॉर्म चांगला नाही? आज मी असा वर्कआउट केला ज्यामुळे रनिंग फॉर्म, कोऑर्डिनेशन आणि बॉडी स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. चला बघूयात डे 23 कसा गेला. नमस्कार मित्रांनो, रनिंग जर्नीच्या डे 23 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज थर्सडे होता आणि प्लॅन प्रमाणे मी तयार वगैरे झालो आणि ग्राउंडवर गेलो. ग्राउंडवर पोहोचल्यानंतर सर्वात आधी मी 10 मिनिटं वॉर्मअप केला. वॉर्मअपमुळे बॉडी हळूहळू ऍक्टिव्ह होते, मसल रेडी होतात आणि इंजुरी होण्याची रिस्क कमी होते. वॉर्मअप नंतर मी 20 मिनिटं नॉर्मल पेसने रन केला. या रन मध्ये मी स्पीडपेक्षा कन्सिस्टन्सीवर फोकस केला. बॉडीला इम्प्रुव्हमेंटची सवय लागते आणि एंड्युरन्स बिल्ड होण्यास मदत होते. ते रनिंग मध्ये रोज थोडा थोडा इम्प्रुव्हमेंट करत राहणे हेच महत्वाचे असते. 20 मिनिटं रन कंप्लीट झाल्यानंतर मी मेन वर्कआउटला सुरुवात केली. आजचा मेन फोकस होता एबीसी ड्रिल्सवर. एबीसी ड्रिल्स रनिंगसाठी खूप महत्वाचे असतात. खूप रनर्स फक्त रनिंगवर फोकस करतात, पण रनिंग फॉर्म इम्प्रूव्ह करण्यासाठी ड्रिल्स खूप महत्वाचे असतात. या ड्रिल्समुळे बॉडीचा कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह होतो, लेग मुवमेंट चांगला होतो, रनिंग करताना एनर्जी कमी वेस्ट होते. त्याचबरोबर या ड्रिल्समुळे बॅलन्स सुधारतो, बॉडी कंट्रोल वाढतो आणि रनिंग टेक्निक इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. सुरुवातीला या ड्रिल्स करायला थोडं अवघड वाटतं, पण रेग्युलर प्रॅक्टिस केली की रनिंग मध्ये खूप फरक दिसू लागतो. पोलीस भरती, आर्मी भरती किंवा कोणत्याही रनिंग कॉम्पिटिशनसाठी तयारी करत असाल तर अशा ड्रिल्स तुमच्या वर्कआउट मध्ये नक्कीच असायला हव्यात. मी पण माझ्या रनिंग जर्नीमध्ये फक्त डिस्टन्स किंवा स्पीडवर फोकस न करता रनिंग टेक्निक इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, कारण चांगली टेक्निक असेल तर स्पीड आणि एंड्युरन्स दोन्ही इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. आज मी या ड्रिल्स पूर्ण फोकसने केल्या आणि बॉडी मुवमेंटवर लक्ष दिलं. हळूहळू इम्प्रुव्हमेंट होते आणि तेच मोटिवेट करत राहते. एबीसी ड्रिल्स कंप्लीट झाल्यानंतर मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली. रनिंग आणि ड्रिल्स नंतर स्ट्रेचिंग करणे खूप महत्वाचे असते. स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, बॉडी फ्लेक्झिबल राहते आणि रिकव्हरीला मदत होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बॉडी फ्रेश वाटते आणि पुढचा वर्कआउट चांगल्या प्रकारे करता येतो. तर हा होता आजचा वर्कआउट. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.